नमस्कार, मी महेश जैन. आज माझ्यासोबत आहेत लोहा येथील प्रसिद्ध यशस्वी अभियंते इंजिनियर श्रीकांत फुलारी सर. श्रीकांत सर, आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. नमस्कार. बिल्ड आयकॉनच्या वतीने ही विशेष ऍक्टिव्हिटी, हा विशेष इंटरव्ह्यू, हा उपक्रम आयकॉन स्टीलने सुरू केलेला आहे. यामध्ये आज तुम्हाला सर्वसामान्य लोकांना, काही शिकाऊ उमेदवार लोकांना तुमचा अनुभव शेअर करायचा आहे. काही महत्त्वाच्या गोष्टी, बांधकाम क्षेत्राशी निगडीत असलेल्या काही महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लोकांना सांगायच्या आहेत. पुन्हा एकदा स्वागत आपलं. थँक्यू सर. मला सांगा, तुमचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता? एखाद्या खेड्यातनं आम्ही वर आल्यासारखं झालं. सुरुवातीचं 10वी पर्यंत शिक्षण हे आमचं कंधार सारख्या ठिकाणी तालुका प्लेसला तिथे कंप्लीट करून त्यानंतर जी जर्नी स्टार्ट झाली इंजिनिअरिंगची, ती आम्ही कंधारवरून डायरेक्ट मुंबईला. मग ठीक आहे, थोड्याशा डिफिकल्टीज आल्या, एज्युकेशनचा फरक काही गोष्टींमध्ये. ठीक आहे, आम्ही त्या सगळ्या गोष्टी पार करत करत पुढे आल्यानंतरला डिप्लोमा मुंबईला झाला. त्यानंतरला डिग्री कोल्हापूरला झाली. पोस्ट ग्रॅज्युएशन एमटेकमध्ये स्ट्रक्चरमध्ये सांगलीला झालं. या गोष्टी करून सगळ्या याच्यामध्ये थोडासा बॅकग्राऊंड असा होता की आम्हाला जे घरी सगळ्यांना गायडन्स होतं ते मामांचं होतं. आमच्या मामा म्हणजे आमचे सिडकोमध्ये चीफ इंजिनियर आहेत. सिडकोमध्ये मग त्यांची अशी इच्छा की सगळ्यांनी इंजिनियर झालं पाहिजे घरामध्ये. मग माझ्यापेक्षा एक माझा मोठा मावस भाऊ आहे, त्यांनी शिकवलं दोघांना पण आमच्या. तो इरिगेशनमध्ये ॲज अ क्लास 1 ऑफिसर तो जॉईन झाला. मामा चीफ इंजिनियर ह्याच्यामध्ये असल्यामुळं त्या दोघांचं वैयक्तिक एक मत झालं की आता आपल्याला प्रायव्हेटमध्ये जायचं आहे, तर घरातला कोणीतरी एक पर्सन आपला हा प्रायव्हेटमध्ये गेलाच पाहिजे. हे आमचं सुरुवातीपासून प्लॅनिंग होतं असं की ठीक आहे, आपण डिग्री घ्यायची पण आपल्याला गव्हर्नमेंटला तर जायचं नाही आहे, तर आपल्याला प्रायव्हेटमध्ये स्कोप करायचा आहे, आपल्याला गावाकडे जाऊन करायचं आहे, तो महत्त्वाचा. आता पुणे मुंबईसारख्या ठिकाणी नको आहे आपल्याला. मग हे आमचं थोडंसं टार्गेट असल्यामुळं आम्ही त्याप्रमाणेच आमचं सगळं चालू होतं. मग एक्सपिरियन्स असेल, शिक्षण असेल, काय लागतं आपल्याला मार्केटला, काही सॉफ्टवेअर्स असतील, याप्रमाणे सगळ्या गोष्टी करून आम्ही 2020-21मध्ये कोरोनाच्याच काळामध्ये ऑफिस ओपनिंग केली. मग करायचं का नाही, कोरोनाचा काळ एवढा तर स्ट्रिक्टली होता. पहिला कोरोना गेल्यानंतर दुसऱ्या कोरोनाच्या सीझनमध्ये खूप स्ट्रिक्टली होतं वातावरण. त्याच्यामध्ये ओपनिंग केली. एक गोष्ट चांगली झाली की ठीक आहे, तेजीमध्ये कोणीही करून दाखवतं, पण मंदीमध्ये करणं हा खूप मोठा जवळपास एक हे होता, म्हणजे टास्क होता आमच्यासाठी सुद्धा. परीक्षाच होती एक प्रकारची. ठीक आहे, आता तो मामा मुंबईला, भाऊ याच्यामध्ये गव्हर्नमेंटमध्ये सपोर्ट होता बॅकग्राऊंडला, बट मार्केटला तर आपल्यालाच करायचं आहे सगळं जे करायचं आहे ते. एक चांगलं झालं, फुल टाइम देण्यात यायचा. म्हणजे आता एकच मोठं होता की आपल्याला ह्याच्यातच करायचं आहे, आपल्यासाठी दुसरा ऑप्शन कुठलाच नव्हता. मग त्यामुळं फुल टाइम दिल्यामुळं बेनिफिट असा झाला की चला ठीक आहे, साईट्स एकामागे एक जुळत राहिल्या कंटिन्युअसली. आणि कोरोनामध्ये सुद्धा असं मला आठवत नाही की मी एक दिवस सुद्धा घरी होतो मुळामध्ये. त्याच्यामुळं फुल डे ह्याच्यामध्ये होतो. आणि काही आमच्या इथे कंधार नगरपालिका आहे, लोहा नगरपालिका आहे, त्यांच्या वैयक्तिक पॅनलवरती असल्यामुळं त्यांची सुद्धा मी कामं करायचो कोरोनाच्या काळामध्ये. त्यामुळे मला ऑफिस वगैरे बंद ठेवायची कधी गरजच पडली नाही. जरी सगळं मार्केट जरी बंद असेल तरी आपलं ऑफिस चालू असायचं आणि आपली कामं चालू असायची. हा एक त्याच्यामध्ये चांगला बेनिफिट झाला. तर या सगळ्यांच्या पाठीमागं मामांचं एक हे होतं की चला ठीक आहे, आपण प्रायव्हेटमध्ये आपल्याला करिअर करायचं आहे. जेव्हा ती कधी रिटायरमेंट होतील तेव्हा ते सुद्धा माझ्यासोबत ते जॉईन होणार आहेत. आमचं असं एक फॅमिली प्लॅनिंग आहे त्याच्यामध्ये. त्याप्रमाणे आमचं त्या दिशेने वाटचाल सुरू आहे सध्या. तुमचे प्रेरणास्थान कोण आहे? मामाच आहेत माझे. यस, त्यांनी आमच्या घरामध्ये किंवा आमच्या वैयक्तिक समाजामध्ये सगळ्यात हायेस्ट पोस्टला तेच आहेत सध्या. त्यामुळं त्यांची इच्छा होती की चला सगळ्यांनी काही ना काही झालं पाहिजे, मुळात इंजिनियर त्यांनी झालं पाहिजे. त्यामुळं मग त्यांनी मावस भावाला त्यांनी शिकवलं, मला सुद्धा त्यांनीच पूर्ण शिकवलं. त्यामुळे आम्ही आता सुद्धा आमचे आईवडील कमी, पण आम्ही त्यांना जास्त हे करतो सगळ्या बाबतीमध्ये सगळ्यांचं. आणि छोट्या छोट्या गोष्टी त्यांचं बारीक लक्ष असतं, मार्गदर्शन असतं. त्यामुळे आमचे खरे प्रेरणास्थान आमचे मामाच आहेत. यस. 4 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स आहे सर. येस सर. 1500 पेक्षा जास्त तुम्ही प्रोजेक्ट्स केलेले आहेत. हो, जवळजवळ तुमचे आता 50 पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स करंटमध्ये चालू आहेत. येस सर. तर या आतापर्यंतच्या जीवन प्रवासामध्ये खूप आव्हाने आले असतील, खूप अडथळे आले असतील. बिलकुल. त्या आव्हानांना तुम्ही सामोरे कसे गेला? काय होतं सर की आपण जसं म्हणतो की पाण्यात पडल्याशिवाय पोहायला येत नाही. त्यामुळं काय व्हायचं की काही गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी ठीक आहे आपण जे एक्सपिरियन्स घेतो, पण ही फील्डच अशी आहे की सर इथे रोज नवीन काहीतरी प्रॉब्लेम येतो.
आणि रोज नवीन असतो, तो काही सेम डे सारखा मागच्या वेळेसारखा सेम प्रॉब्लेम असतो असं नाहीये. मग एकच होतं की सहकार्याची भूमिका घेणे महत्वाचं, ग्रुपनी कामं करणे, सगळ्यांना विश्वासात घेणे. काम करत असताना चुका होतात सर कंटिन्युअसली, असं कोणी नाहीये की चुकतच नाहीये फील्डमध्ये, चुका होतात. पण चुका झाल्यानंतरला त्याला दुरुस्त कसं करायचं ही जर हिंमत असेल तर चुका करायला काही वाटत नाही. आणि कसं सगळ्यांशी मिस्त्री असतील, काम करणारे गुत्तेदार असतील, सोबतचे त्या सिटीमधले आमचे सहकारी आहेत सगळे इंजिनियर्स वगैरे. मग हे सगळे आम्ही एकमेकांनी ग्रुप तयार केला सुरुवातीला. ग्रुप तयार करून आम्ही जे काय आमचे प्रॉब्लेम्स असतील, जे काय असेल ते आम्ही सगळे एकमेकांसोबत डिस्कस करत राहिलो. त्याच्यामुळे आमच्या बऱ्याचशा अडचणी सॉल्व्ह होत गेल्या सर. ग्रुपनी काम केलेला आम्हाला हा सगळ्यात एक मोठा फायदा झाला त्याच्यामध्ये. आणि मुळात काय होतं की सर, लोकांना इंजिनियरचा कन्सेप्ट ठीक आहे, डिस्ट्रिक्ट लेवलला मेट्रो सिटीजमध्ये इंजिनियर लावून कामं केले जातात, पण जेव्हा तालुका प्लेसला आहे, खेड्यापाड्यामध्ये आहे, तिथे हा कन्सेप्ट सुरुवातीला नव्हता. लोक हे सगळे गुत्तेदार मिस्त्री यांच्या मनावरती चालायचे. त्याच्यामुळे आम्हाला एवढ्या अडचणी यायच्या सर सुरुवातीला काम करताना. नॉमिनल गुत्तेदारांचं काय असायचं की इंजिनियरच्या हाताखाली काम करणे म्हणजे हा त्यांच्यासाठी खूप मोठा टास्क होता सुरुवातीला. त्यामुळे ते काय करायचे की अरे इंजिनियर सिर्फ साहब उनके पास से प्लान लेके आओ, बाकी हम संभाल लेंगे. तर हा मोठा आमच्यासाठी टास्क होता सगळ्यात सुरुवातीला, की त्यांना पटवणं किंवा शेवटपर्यंत इंजिनियरचं महत्व काय आहे, तुमची कॉस्टिंग कुठे वाचते, पैसे कुठे वाचतात तुमचे, काय केलं तर काय होईल. त्यामुळं ह्या गोष्टी आम्हाला थोडंसं सुरुवातीच्या काळामध्ये 1.5-1.5 वर्ष अवघड गेल्या, पण सगळे इंजिनियर सोबतीला असल्यामुळे आम्हाला त्याच्यामध्ये थोडासा बेनिफिट झाला त्या गोष्टीचा चांगला. येस. कुठल्याही प्रकारचं जेव्हा बांधकाम करतो आपण तेव्हा अकुशल कामगारांकडून काम करून घेणं Yes. धोकादायक आहे असं वाटतं तुम्हाला? खूप आहे सर. याच्यामध्ये काय होतं सर, अकुशल जेव्हा काम करत असतो त्याच्यापुढे कुठलंच व्हिजन नावाचा प्रकारच नसतो, काहीच नसतो. आणि मला असं वाटतं वैयक्तिक, जेव्हा तुमच्याकडे व्हिजन नसतं तेव्हा तुमचं कोणतंही काम सक्सेस होईल, किंवा जरी ते सक्सेस होईल पण त्याचा जो रेशो राहील तो मला वाटत नाही की तो बेनिफिटमध्ये राहील म्हणून. त्यामुळे अकुशलचं काय होतं सर की त्याच्याकडे कुठलं प्लॅनिंग नसतं, कुठलं डिझाईन नसतं, काही नसतं. प्रॉब्लेम आला की त्याला फेस करायचं हे त्यांचं सूत्रच असतं थोडक्यामध्ये. आणि जोपर्यंत प्रॉब्लेम येत नाही तोपर्यंत त्याच्याशी कंटिन्यू चालत असतात ते लोक. आणि ठीक आहे, घरामध्ये असं होत नाही की सर आजच लगेचच्या लगेच प्रॉब्लेम येईल. कुठल्याही बिल्डिंगला स्ट्रक्चर बांधकाम झाल्यानंतरला त्याचे खरे प्रॉब्लेम सुरू होतात आफ्टर 1 इयर. लिकेजचे प्रॉब्लेम असतील, खूप सारे ड्रॉबॅक्स असतात, ते सगळे सुरू होतात आफ्टर 6 मंथ 1 इयर सुरू होतात. जेव्हा पावसाळा येतो, कधी उन्हाळा येतो, त्यावेळेस मग ही कोणी बोलू देत नाहीत, तेव्हा सगळे हात वरती करतात. त्यामुळे अकुशल, मला तर वैयक्तिक वाटतं की अकुशल कामगाराकडे न जाता कुशल कामगार लावून तुम्ही जेव्हा काम कराल, ठीक आहे 2 पैसे जास्त लागतील पण तुमचं काम हे विदिन टाइममध्ये होईल, हा सगळ्यांसाठी मोठा सगळ्यात बेनिफिट राहील. जेव्हा टाइम वाचतो तेव्हा ऑब्व्हियसली पैसा वाचतो 100%. येस सर. ओके, आता सर माझ्या बाजूला बसले तिकडेच बघणार. जास्त तिकडे पहा. ओके 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 ओके. सर, सर्वसामान्य लोकांचं स्वप्न असतं कमी बजेटमध्ये उत्तम दर्जेदार घर बनावं. येस. तर याबद्दल तुम्ही काय सांगा? बिलकुल सर. कारण कसं आहे सर, आपण जेव्हा एखादं इंजिनियर वगैरे लावतो घराला, तर इंजिनियरचं कामच ते आहे की कमी बजेटमध्ये घर बसवून देणं. जास्त पैसे वापरून कशाला सुंदरता आणता येते असं काही नाही. पैसे खर्च केल्यानंतर तुम्ही काही डेकोरेटिव्ह करू शकता, पण मिनिमम बजेटमध्ये तुम्ही त्याला आकर्षक कसं करणार आहे ही इंजिनियरची स्किल आहे मुळामध्ये. त्याच्यामुळं तुमच्याकडे जर प्रॉपर तुमची प्लॅनिंग असेल, प्रॉपर शेड्युलिंग असेल, प्रॉपर डिझाईन असेल, कुठल्या टाईममध्ये तुमचं किती काम तुम्हाला करायचं आहे हे जर तुमच्याकडे सगळं असेल, आणि इंजिनियरकडं असतं सगळ्या गोष्टी या, त्यामुळं इंजिनियर लावून काम केलेलं कधीही चांगलं. तुमचे 2 पैसे वाचतात. आम्ही तर काय म्हणतो सर खेड्यापाड्यामध्ये की जेव्हा कस्टमर आमच्याकडे येतो, आम्ही जेव्हा त्यांना फीस सांगतो किंवा काही गोष्टी सांगतो तेव्हा म्हणतात सर आमचे एवढे पैसे कुठे आम्ही बर्बाद करायचे, तुम्ही प्लॅन काढून द्या, मार्कआउट टाकून द्या, आम्ही पुढचं पुढे बघून घेतो. पण आम्ही त्यांना एक सजेशन काय देतो सर की ठीक आहे, तुमचे हे जे काय आम्ही जे काही फीस घेतो आम्ही 4% 5%, त्याच्यामध्ये एकच होतं सर की त्यांना वाटतं ही खूप मोठी आमची अमाऊंट चालली, याच्यात आम्ही एखादी आमचं सेलिंगचं काम करून घेऊ, आमचं एखादी एक्स्ट्रा काम होतं तुम्हाला पैसे देण्यापेक्षा. पण मला वाटतं सर आम्ही त्यांना काय समजून सांगतो की सर बाबा ठीक आहे, तुम्ही खर्च करताय पण आम्ही तुम्हाला त्याच्या 10 तुमचे पैसे वाचवून देतो. आणि खेड्याच्या भाषेत त्या लोकांना पटवण्यासारखी गोष्ट म्हणजे अशी आहे की आम्ही त्यांना एकच सांगतो सर, तुमच्या ज्या दिवशी वास्तुशांती होते, ज्या दिवशी तुमच्या घरामध्ये जी काही तुमची मंडळी येतात सगळी, त्यांनी जर तुम्हाला सांगितलं की सर घर खूप सुंदर झालंय, हे जे तुम्हाला समाधान मिळतं यामध्ये तुमचे सगळे पैसे वसूल होतात सर. हा कम्फर्टनेस जो आहे तेव्हा तिथे कुठेतरी त्यांना त्या गोष्टी समजा जाणीव होती त्या गोष्टींची, आणि होतो सर त्या गोष्टीचा फायदा. येस. तुम्ही शासकीय संस्था आणि स्थानिक प्रशासनासोबत प्रकल्पावर काम करता. येस. आणि
तर कोणत्या स्वरूपात तुम्ही त्यांच्याशी सहकार्य करता? येस, तर आता सर सध्याचाच नवीन विषय आहे. कंधार लोह्याच्या दोन्ही नगरपालिकेच्या पॅनलवरती मी आहे वा. अधिकृत इंजिनियर म्हणून. क्या. तर त्यांचे जे काही गव्हर्नमेंटचे कामं असतील, रेसिडेन्शियल प्रोजेक्ट असो अथवा कमर्शियल प्रोजेक्ट्स असतो, या रोड्स वगैरे असतील, तर यांच्यावरती मी एस्टिमेट करणे, सुपरविजन करणे, हे सगळं, मग त्यांची बिलिंग पास आहे त्या गोष्टीला आमचं पूर्ण सहकार्य त्याच्यामध्ये असतं. आताच लेटेस्टमध्येच एक आमचा कंधार तालुक्याचा 13 वर्षाचा जुना प्रश्न होता मार्केट कमिटीचा, तो जस्ट मी परवा दिवशी त्याचा मार्गी लावला आम्ही सगळं. इव्हन त्यांना लाईन आउट करून त्यांना ताबे पण देऊन टाकले. जो 13 वर्षाचा प्रश्न होता तो योगायोगानं आमच्या कार्यकाळामध्ये तो मार्गी लागला सगळं. येस. गेल्या वर्षभरात सर तुम्ही कोणत्या व्यावसायिक विकास किंवा प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाला? हा सर, आता आम्ही काय करत असतो सर, की जे काही मुंबईसारख्या ठिकाणी, पुण्यासारख्या ठिकाणी जे काही एक्झिबिशन्स होतात मोठे मोठे, फॉर एक्झाम्पल ओनली फॉर इंजिनियर्स आर आर्किटेक्चर्ससाठी, तर ते आम्ही आवर्जून जॉईन करतो सर. ग्रुप वाईज आम्ही जातो किंवा आम्हाला काही जण घेऊन जातात, तर आम्ही ते आवर्जून त्या ठिकाणी जाऊन आम्ही ते एक्झिबिशन्स असतील, जे काही नवीन अपडेशन आहेत, तर आम्ही त्या अपडेशनमध्ये राहण्याचा आम्ही पूर्ण प्रयत्न करतो त्याच्यामध्ये. येस, त्यामुळं आणि त्यात माझं डिझाईन आहे, मी स्ट्रक्चर असल्यामुळं मला डिझाईनमध्ये हमेशा काही ना काही करावं असं वाटतं, की ठीक आहे टाईम कसा रिड्यूस झाला पाहिजे, मी याच्यावर जास्त फोकस करत असतो. मी याच्यामध्ये मुंबईला जाऊन मी काल परवा एक 10 दिवसाचा कोर्स पण करून आलो पूर्ण स्ट्रक्चरचा. नवीन सॉफ्टवेअर्स काय अपडेट झाले होते डिझाईनचे, 10 दिवस राहून त्यांच्याकडे जाऊन ते शिकून वगैरे त्यांचे सॉफ्टवेअर्स घेऊन अपडेशन मध्ये राहायला आवडतं ह्या गोष्टीमुळं. येस, राहायला पण पाहिजे. येस, कॉम्पिटिशनचा जमाना आहे सर. जोपर्यंत तुम्ही स्वतः अपडेशन मध्ये राहत नाही तोपर्यंत तुमच्याकडे लोक येणार नाहीत. तुम्ही मागच्याच टेक्निकला जर फॉलो करत बसाल तर तसंच चालणार आहे मग कंटिन्युअसली. तुम्हाला नवीन, आणि ही एक फील्ड अशी आहे सर की तुम्ही काहीही करा, खूप स्कोप आहे. असं नाही की त्यांनी तसं केलं म्हणून तुम्ही त्याला तसंच करू शकता. आमच्यासाठी तर, मी तर डिझायनर आहे, डिझायनरसाठी आम्हाला खूप स्कोप आहे करण्यासाठी. आम्ही जे इथं करू ते तिथं होतं, आणि आमचा तालुका प्लेस असल्यामुळं आमचा कंटिन्यू प्रयत्न असतो की सिटी चांगली व्हावी. कारण एक गोष्ट वाटते की त्या सिटीला जर नाव असेल तर त्या इंजिनियरमुळेच नाव आहे. थोडक्यामध्ये सांगायचं म्हणजे, जसं आपण मेट्रो सिटी म्हणतो, मुंबई पुणे शहर म्हणतो, 10-20 मजली बिल्डिंग्स आपण बघतो, आणि त्याची ओळख, त्या सिटीची ओळख आपण त्याच्याप्रमाणेच ठेवतो. हे सगळं करतं कोण? तर काम काफी आहे. येस, नाम काफी आहे. बस काम से पहचानते बस. त्यामुळे त्या सिटीची ओळख त्या इंजिनियरमुळे होते, त्या बिल्डिंग्समुळे होते, तर त्या गोष्टी आहेत त्याच्यामुळे. येस सर, तुमच्या शहरातील पायाभूत सुविधा विकासावर तुमचं काय मत आहे, आणि अभियंते त्यात कोणती भूमिका बजावतात असं तुम्हाला? बिलकुल, जसं मी आता सांगितलं की त्या सिटीची ओळखच ही अभियंत्यावरून असते मुळात, मला असं वाटतं. कारण त्या सिटीला किती पुढे न्यायचं, किंवा तिथले अभियंते त्या सिटीमध्ये काय काम करतात. फॉर एक्झाम्पल आपलं नांदेडच आहे सपोज, तर आपण जे इथं मोठे, आता जे काही ही जी प्रोग्रेस व्हायला लागली या कमी वर्षामध्ये, जी एवढी स्पीडली प्रोग्रेस चालू आहे, ती कोणावरती डिपेंड आहे? हे सगळे तर अभियंतेच करतायत ना सगळं. त्याच्यामुळं काय होतं सर, एकतर सिटीचं नाव पण होतं, तुमच्या स्ट्रक्चरवरनं तुमच्या सिटीचं हे ठरवलं जातं सगळ्या गोष्टी, जे काही त्याचं इन्कम आहे, जे काही गोष्टी आहेत, मार्केट आहे, फॉर एक्झाम्पल अनेक गोष्टी आहेत अशा, रेसिडेन्शियल मार्केट आहे, त्यांचं कमर्शियल आहे. तर हे अभियंते त्याला कसा लुक देतात, त्याला कसं आणतात, अभियंत्यावरती डिपेंड आहे ह्या सगळ्या गोष्टी, की त्या सिटीला वर न्यायचं का खाली आणायचं, मला असं वाटतं वैयक्तिक. येस सर, तर नवीन पिढीला किंवा सर्वसामान्य लोकांना तुम्ही या इंटरव्ह्यूच्या माध्यमाने काय टिप्स द्याल, कुठला सल्ला द्याल? बिलकुल सर, नवीन अभियंते तर आजकालचा एक स्कोप आहे सर चालू थोडक्यामध्ये, की काही नाही झालं म्हणजे शेवटी हा पर्याय आहे अभियंत्यांकडे. येस, करा, हरकत नाहीये. पण याच्यामध्ये एकच सांगायचं आहे की आपण ज्या गोष्टी करतोय ह्या पिढ्यानपिढ्या चालणाऱ्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळं पुढच्या पिढीचा विचार करून तुम्ही आताच करू शकता. जसं तुम्ही एखादी बिल्डिंग बनवण्याच्या पहिले त्याला पूर्ण इमॅजिन करताय, तर नुसतं मला ते बिल्डिंग इमॅजिन पर्यंत नका विचार करू. मी म्हणतो की त्याला पुढच्या 2 पिढ्या तुम्ही त्याला इमॅजिन करा, की याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं ऍक्च्युली, पुढे भविष्याचा काय अडचणी येऊ शकतात, किंवा डिझाईन करताना वगैरे तुम्ही एक इंजिनियर आहात ह्या गोष्टीचं सुद्धा तुम्ही लक्ष राहू द्या, की तुम्हाला मार्केटमध्ये तुमची व्हॅल्यू काय ठेवायची, काय नाहीये, आपण शिक्षणासाठी किती मेहनत घेतलेली आहे, त्या शिक्षणाचा करेक्ट तिथे यूज झालाच पाहिजे तुम्हाला. त्यामुळे पुढच्या पिढीचा विचार करून तुम्ही तसे डिझाईन जर स्ट्रक्चर केलात तर नक्की तुम्हाला त्याचा 100% फायदा होईल त्या गोष्टीचा. येस. तर श्रीकांत फुलारी सरांचं या ठिकाणी आपण सर्वांनी एक्सपिरियन्स या ठिकाणी आपण ऐकलेले आहेत, काही महत्त्वाच्या गोष्टी सरांनी सांगितलेल्या आहेत. तर आज सरांचं या ठिकाणी मनापासून खूप खूप स्वागत करतो. थँक्यू सो मच सर, आपला वेळ काढून या ठिकाणी आलात. आयकॉन स्टील बिल्ड आयकॉनच्या वतीने आपलं मनापासून थँक्यू सर. येस, थँक्यू.